प्रामाणिकपणाने सांगतो, 25 लाखाचं काम असेल ते 5 कोटीवर काढलेले आहेत टेंडर. 5 कोटी असे तिप्पट चौपटीने पैसे काढून या ठिकाणी टेंडर काढलेले आहेत. मी पुराव्यासकट आम्ही देऊ. सभापती महोदय, मागणी सरळ आहे. संबंधित अधिकारी वर्षानुवर्ष तिथे आहे आणि पूर्ण मॅनेज करून टेंडर प्रक्रिया करताना जे लोक टेंडर भरतात त्या लोकांना बोलून घेतात. तुला हे टेंडर, तुला हे टेंडर, हे टेंडर, अशा प्रकारचा मॅनेज करतात. 20% अभावनी त्या ठिकाणी टेंडर काढलेले आहे आणि हे टेंडर काढताना पैसे तर सरकारकडे नाही, तरी सुद्धा सर्रास पैसे सरकारकडे नसताना टेंडर 10-10 हजार कोटीची काढलेली आहे. गांभीर्याने आहे. हे 76,000 कोटीचं आता जे सप्लिमेंटरी बजेट येते ना, ते सगळा बोजा आहे. आमचं म्हणणं सरळ आहे. चौकशी कबूल करणे आता इथं लिहिलंय 2008 ते 2014 पर्यंतची चौकशी, तो अहवाल अजून आलेला नाही. आपण त्या अधिकाऱ्याला वाचवते असं आमचं स्पष्ट मत आहे. आमचं सभागृहातल्या सदस्यांची मागणी आहे, त्याला निलंबित करा. वेळ पडली, तुम्ही स्वच्छ आहात ना, SIT नेमा आणि त्याच्यावर चौकशी करून कारवाई करा. कारवाई केल्यानंतर सत्य जनतेच्या समोर आणि लोकांच्या समोर बाहेर येईल. सगळे ठामपणाने सांगतात की हा अधिकारी करप्टेड होता आणि हा करप्टेड अधिकारी असेल तर त्याच्यावर कारवाई करावी आणि त्याला बदली करून काय करणार आहे? बदली 10-20 वर्ष तो तिथे थांबलाय, त्याला बदली करून काय करतात? त्याच्यावर कारवाई करावी आणि ताबडतोब कारवाई करून त्याची चौकशी वेळ पडली तर SIT तर्फे करणार आहात का?